नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये मी प्रेरणा देसाई आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन तासाला सुरुवात करते. इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा पेपर दुसरा त्यामधील तृतीय भाषा इंग्रजी Subunit 2.3 Rhyming Words. Read some words. Frog, dog. Male, snail. Mat, sat. आले की नाही मजा वाचताना? Rhyming is the repetition of same or similar ending sound. Rhyming word म्हणजे काय की शेवटचा जो साऊंड असतो, शेवटचा जो ध्वनी उच्चारण असतं ते सारखं असतं. जर तुम्ही हे शब्द बघितले फ्रॉग, डॉग, मेल, स्नेल, तुमच्या लक्षात येईल ईच पेअर ऑफ साऊंड इज द सेम. म्हणजे त्या प्रत्येक जोडीचा शेवटचा जो साऊंड आहे तो सेम आहे. बघा, when you look at the words you see the beginning letter or a set of letters are different. बघा बरं, पहिल्या शब्दामध्ये एफ आर आहे, दुसऱ्या शब्दात डी आहे, नंतर मेल आणि स्नेल मध्ये एम एस एस एन आहे, इकडे एम आणि एस आहे. बरोबर, म्हणजे पहिले शब्द जे आहेत किंवा पहिल्या शब्दाचे काही 2-3 अल्फाबेट्स असतील ते सेम असतात, पण शेवटचे शब्द बघा सारखे आहेत. आता फ्रॉग मध्ये बघा, फ्रॉग डॉग मध्ये ओजी ओजी, मॅट सॅट मध्ये ऍट आलेला आहे, तर मेल स्नेल मध्ये ए आय एल. म्हणजे हे एंडिंग जे आहेत ते समान आहेत, शेवटचा शब्द समान असतात किंवा शेवटचे अल्फाबेट्स असतात, ग्रुप ऑफ अल्फाबेट ते समान असतात, सुरुवातीचे मात्र वेगळे असतात. लुक ॲट दिस वर्ड्स. हिअर आर सम वर्ड्स अँड वन वर्ड इज इन अ बोल्ड. ते बघा, या वर्तुळामध्ये काही शब्द दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये अगदी सुरुवातीला एक शब्द जो आहे स्कॅन, हा डार्क अक्षरात लिहिलेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, या स्कॅनची रिदम सामणारे, या स्कॅनचे रायमिंग वर्ड्स जे आहेत ते आपल्याला शोधायचे. आता आपण पहिल्या ओळीत बघूया, मेन, बान, कान, कॉप, हॉप. इथे जर आपण बघितलं तर बॅन, स्कॅन, बॅन. नंतरचा शब्द आहे कॅन, स्कॅन, कॅन. हे दोन्ही शब्द जे आहेत बॅन आणि कॅन हे स्कॅनशी रिदमचा असतात ना, रायमिंग वर्ड्स आहेत. आता दुसऱ्या लाईन मध्ये बघूया, मॉप, फेड, रेड, पेन, टॅन, वॅन, वेड. आता याच्यात जर आपण बघितलं तर टॅन हा एक शब्द जो आहे हा स्कॅन या शब्दाशी रिदम आहे या शब्दाचा. आता पुढची ओळ बघूया, लॅग, लॅब, लॅप, फॅन, जॅप, मॅड, मॅन. यातला जर बघितला आपण तर मॅन आणि फॅन हे दोन्ही शब्द जे आहेत ते ह्या स्कॅन शब्दाशी रिदम साधतात. आता पुढच्या रांगेत जर आपण बघितलं तर बघा, रॅन, रॅन हा शब्द जो आहे हा सुद्धा स्कॅन या शब्दाशी रिदम साधतो. म्हणून स्कॅनचे रायमिंग वर्ड आहेत बॅन, कॅन, टॅन, व्हॅन, मॅन, फॅन, पॅन, रॅन. मुलांनो, हे जे शब्द आहेत या ठिकाणी जर परत बघितलं तर शेवटचा साऊंड जो आहे तो सारखा आहे, फक्त सुरुवातीचे लेटर्स जे आहेत ते बदललेले आहेत. मग ज्या वेळेला हे शेवटचे साऊंड सारखे असतात, वी कॉल दिस लिस्ट अ वर्ड फॅमिली. आता हे जे शब्द आपण वाचले हे सगळे जे आहेत, these words are rhyme with an. These words all rhyme with an. म्हणजे ही कुठली फॅमिली आहे, an ची फॅमिली आहे. This is list and word family because
Each word has the same ending and sound and spelling too. हे जे आपण शब्द वाचले ते ॲन फॅमिलीचे आहेत. ॲन कारण का तर प्रत्येक शब्द जो आहे आपण जो रायमिंग वर्ड घेतलेला त्याची एंडिंग त्याचा शेवट आणि त्याचा ध्वनी हा सारखा आहे आणि स्पेलिंग सुद्धा सारखा आहे. जसं आता ॲन फॅमिली आहे तसंच अधिकही काही फॅमिली आहेत. हिअर इज अनदर वर्ड फॅमिली. आपण बघूया आता सॅट. एटी बघा बरं. सॅट, कॅट, पॅट, हॅट, मॅट, ॲट ही सगळी ॲटची फॅमिली आहे. आता इथे बघा वे, अवे, हे, डे, से, रे, ले ही सगळी ए ची फॅमिली आहे. ए वाय ए. आता पुढची फॅमिली बघा. बॉल, वॉल, टॉल, कॉल, हॉल, मॉल, स्मॉल ही सगळी ऑलची फॅमिली आहे. आता पुढची फॅमिली बघा. यट, गेट, सेट, वेट, मेट, पेट, लेट सगळी ईटी लेटची फॅमिली आहे. आता इथे तुम्हाला शब्द दिलाय कॅप आणि या कॅपशी रायमिंग साधणारे वर्ड. या कॅपचे रायमिंग वर्ड आपल्याला शोधायचे. बघा बरं कोणते आहेत. नॅप, नंतर आहे लॅप, गॅप, मॅप, रॅप, sap and tap. So nap, lap, gap, map, rap, sap, tap. These are rhyming words. आता पुढचा बघा. इथे शब्द तुम्हाला दिलेले आहेत दॅट. मग दॅट ह्या शब्दाशी रायमिंग वर्ड किंवा दॅट ह्या शब्दाचे रायमिंग वर्ड आपल्याला शोधायचे. pat, mat, sat, bat, rat, fat. These are rhyming words. cat हे सगळे कुठले फॅमिली आहे. ॲटची फॅमिली आहे. पॅट, मॅट, सॅट, बॅट, कॅट, रॅट, फॅट. आता काय करायचं आहे. तुम्हाला ह्या ठिकाणी चौकोनामध्ये काही शब्द दिलेले आहेत आणि या शब्दाचे रायमिंग वर्ड्स जे आहेत त्याच्या भोवती तुम्हाला सर्कल करायचंय. ठीक आहे. आता पहिला शब्द आहे सन आणि शब्द दिलेले आहेत काय. टॉप, टेन, फॅट, फन. त्यामुळे सन आणि फन हे दोन्ही काय आहेत. रायमिंग वर्ड. सन, फन. आता पुढचा शब्द आहे टॉप. टॉपचा रायमिंग वर्ड काय येणार बघा बरं. पॉप. मॅट. बघा शेवटचे दोन अक्षर अल्फाबेट बघायचे. शेवटचे दोन अल्फाबेट आहेत ॲट. मग इथे कुठला येणार. बरोबर रॅट. आता शब्द आहे पिन. शेवटचे शब्द काय आहेत. आय एन. शेवटचे अल्फाबेट्स आय एन. मग इथे शेवटचा अल्फाबेट आय एन कुठे आहे. तर टिन. पिन, टिन. तर वेट, सेट. आता पुढे बघा. बॅट, कॅट, बिन, पिन, पिक, गिग, टिन, पिन, कॅप, मॅप, हेन, टेन, सन, बन. बघा बरं हे जे सगळं आहेत शब्द ते शेवटचे दोन अल्फाबेट्स आणि त्यांचं साऊंड हे समान आहे. आता आपल्याला काय करायचं आहे
याच्या जोड्या लावायच्या आहेत. रायमिंग वर्ड्सच्या जोड्या लावायच्या आहेत आपल्याला. मग जग, बॉय टाय, OY OY ऑय, फॅन वॅन, फॉक्स बॉक्स. बघा बरं. टॉप मॉप, बॅग टॅग, कप पप, den hen. Now the next one. Pant ant, bin pin, back rack, hat rat. Here are some rhyming words. Book, hook, look. Book, hook, look. Beer, chair, pear. Flower, shower, tower. Frog, log, dog. Jug, rug, tuck, bug, hug. बघा बरं, शेवटचा जो शब्द आहे UG 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 हा सगळीकडे सारखा आहे. Now let's solve some questions. Read carefully and choose the correct alternative rhyming words. बघा पहिला आहे cake, here, locket and sack. And the options are cock, hair, luck, soap. Second option is bark, deer, rock, salt. Third option is back, rock, bucket, talk. And fourth option is bake, deer, pocket, bag. Look at the options carefully. And the answer is option number 4. Bake, deer, pocket and bag. Cake, bake, hair, deer, locket, pocket, sack, bag. Next question. Select the rhyming words to the given group of words. आता इथे 4 शब्द दिलेत. Nut, cut, hut and shut. Nut, cut, hut, shut. And the options, option number 1, fa. Option number 2, but. Option number 3, gun. Option number 4, rain. So here option number 2, but हा जो शब्द आहे हा रायमिंग वर्ड आहे. कट, बट, हट, शट. So answer is option number 2. Next, carefully and choose the correct alternative. First one is gate and sprout. Second option duck, luck. Third option jar, jug. And fourth one bark, bake. आता ह्याच्यामधून जो करेक्ट अल्टरनेटिव्ह आहे, जो करेक्ट पर्याय आहे तो तुम्हाला शोधायचा आहे. जर आपण हे शब्द बघितले गेट, स्प्राउट, जार, जग, तिसरा ऑप्शन, चौथा ऑप्शन बार्क, बेक, तर हे रायमिंग वर्ड नाहीयेत. परंतु दुसरा ऑप्शन जो आहे डक, लक, ते रायमिंग वर्ड्स आहेत. सो आवर आन्सर इज ऑप्शन नंबर 2. Question. Find the odd term. Moon, spoon, soul, noon. Moon, spoon, soul and noon. आता याच्यामधला ऑड टर्म म्हणजे गटात न बसणारा शब्द तुम्हाला निवडायचा आहे. तर आपण पर्याय नंबर 1, 2, 3, 1, 2, 4 बघितले तर ते आहेत रायमिंग वर्ड मून, स्पून आणि नून. पण तिसरा जो शब्द आहे सोल हा रायमिंग वर्ड नाही, म्हणून तो ऑड शब्द आहे. उत्तर आलं त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 सोल. Fill in the blank. Ear, near, dash dash and here. Option number 1 is dash. Option number 2
fear. Option number 3, door. And option number 4, dare. So answer is option number 2, fear. Ear, near, fear, here. बघा याचे सुद्धा शेवटचे जे AR शब्द आहेत ते सारखे आहेत. Read the question carefully and choose the incorrect alternative. तुम्हाला त्याच्यामधून जो चुकीचा पर्याय आहे तो निवडायचा आहे. पहिला पर्याय आहे जीप डिप. दुसरा पर्याय सॉरी लॉरी. हिट फॅट. आणि चौथा पर्याय रूम ब्रूम. आता ह्याच्यामधली चुकीची जोडी कोणती आहे बघा बरं. जर तुम्ही बघितलं, जर शेवटचे अल्फाबेट जर तुम्ही बघितले तर या ठिकाणी बघा EEP, EEP, RRY, RRY, OOM, OOM. म्हणजे हे जे शब्द आहेत किंवा हे जे पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 हे रायमिंग वर्ड आहेत. पण पर्याय क्रमांक 3 जो आहे हिट आणि फॅट, हिट फॅट हा रायमिंग वर्ड नाही. बघा उच्चारताना पण आपल्याला कळतं हिट फॅट. उच्चारण सुद्धा वेगळं आहे. त्यामुळे इनकरेक्ट अल्टरनेटिव्ह जो आहे तो आहे नंबर 3. नाउ द नेक्स्ट, सिलेक्ट द करेक्ट रायमिंग वर्ड टू द गिवन पिक्चर. इथे एक तुम्हाला चित्र दिलेलं आहे आणि त्या चित्राशी रायमिंग वर्ड, त्या चित्राचा रायमिंग वर्ड तुम्हाला शोधायचा आहे. पहिल्यांदा सांगा बघू ते चित्र कुठलं आहे. अगदी बरोबर, ते आहे कॅट. कॅट. आता आपण ऑप्शन बघूया. ऑप्शन नंबर 1 कॉल. ऑप्शन नंबर 2 बॅट. ऑप्शन नंबर 3 कॅच. ऑप्शन नंबर 4 मॅच. तर कॅट चा रायमिंग वर्ड आहे बॅट. ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट वन, फाइंड द मॅचिंग टर्म. आता याच्यामध्ये तुम्हाला शब्द दिलेत मॅट, बॅट, कॅट, सॅट. मग ह्याच ओळीमध्ये येणारा त्याला मॅच होणारा शब्द अर्थात त्याचा रायमिंग वर्ड आपल्याला शोधायचा आहे. ऑप्शन आहेत, पहिला आहे कॉल, दुसरा आहे फॅट, तिसरा आहे कॅच, चौथा आहे मॅच. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ऑप्शन नंबर 2 जो आहे तो फॅट. फॅट हा शब्द जो आहे हा राईम साधतोय. मॅट, कॅट, बॅट, सॅट, फॅट. So fat is the matching term. Look at this chart. There are some words and we have to find out rhyming words. या ठिकाणी शब्द दिलेले आहेत आणि त्याच्यातून आपल्याला rhyming words शोधायचे आहेत. So let's start. Dip, lip, C, B, bug, hug, right, fight, near, fear, day, wake, fly, sky, back, tag, pin, win, end, bend, lean, clean, car, far, belt, melt, can, ban, ball, fall, boat, float. So these are some rhyming words. Okay? I hope all of you understand the rhyming words very well. मला खात्री आहे की तुम्हाला आता rhyming words व्यवस्थित कळलेले असतील. आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जायचं आहे.
त्या ठिकाणी तिथे असलेल्या फीडबॅक फॉर्मची लिंक भरायची आहे की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या वहीत लिहायची आहेत. बालमित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार. यासारखे अनेक छान छान व्हिडिओ आहेत जे तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत. पण ते पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.